येवदा ते सातेगाव वनोजा भाग रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे। तसेच या रस्त्याने भाविक भक्तांना व तसेच नागरिकांना खूप मोठा त्रास होत आहे। या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत असले तरी सार्वजनिक बांधकाम अजूनही निद्रावस्थेत दिसून येत आहे। अंजनगाव सुरजी तसेच दर्यापूर या दोन्ही तालुक्यातून हा रस्ता जात असल्याने याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे। रस्ता खराब असल्यामुळे वाहनाला खूप तकलीफ होते आणि पावसाळ्यात खूप तकलीफ आहे, त्यामुळे रस्ता बांधकाम करावे। मी लखमाजी बुवावर नेहमी येत असतो, हप्त्यातून 2 वेळा, पण रस्ता खराब असल्यामुळे भयंकर त्रास होते आणि हा रस्त्यावर ॲक्सिडेंट मोटरसायकलवाले बी 2-4 डाव पडले आणि दर्शनाला येतात लोकांना खूप त्रास आहे। हा रस्ता झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे बा। हा रस्ता येवदा ते वनोजा भाग, गावणगाव, सातेगाव, अकोट, अंजनगाव या रस्त्याला मिळतो आणि या रस्त्याने मोठ्या प्रमाणात भक्तांची तशीच नागरिकांची गर्दी असते। या रोडवर लखमाजी महाराजांचे मंदिर असून या ठिकाणी एवढी भरगच्च गर्दी लखमाजी महाराज या मंदिरावर दर्शनासाठी 12ही महिने भाविक येत असतात। त्यामुळे या रस्त्याने मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे, परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का? तसेच लोकप्रतिनिधी या मंदिरावर फक्त प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी येतात आणि त्यांच्याकडे पाठ फिरवतात। जर हा रस्ता या आठवड्यात झाला नाही तर वनोजा येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रतिनिधींनी दिला आहे। कुठून आले तुम्ही? वडोदरा। काय मत आहे तुमचं? आमची एक समस्या आहे की हा रोड आहे भागाचा, आमचं इथे होत असल्याच्यानं आम्हाला हे आमचा रविवारी दर्शनासाठी यावं लागतं, पण 2 व्हीलरही समजा येऊ शकत नाही। मोठी गाडीचा तर लय दूर राहिलं, प्रश्न समजा दूर आहे, म्हणजे मोठी गाडीले चक्की चिंतत माग हे खालून गट्टे लय मोठे मोठे आहेत, पूल अरुंद आहे। कुंभारगाव ते वनोजा भाग रस्त्याची फार दुर्दशा चालू आहे। जाणाऱ्या येणाऱ्याचा फार त्रास होतो। यात्रा आहे त्या ठिकाणी, तरी ते रोड चांगला होण्यात यावा। तरी हा रस्ता गुढीपाडव्याच्या आधी दुरुस्त करावा अशी मागणी नागरिक व भक्तगण करीत आहे। मी मंदाकिनी सुधाकर अभ्यंकर, अमरावतीवरून वनोजा भाग येथे नेहमी येते आणि मला नेहमीच यायचं असते, पण वनोजा भाग ते वनोजा ते भाग रस्ता खूपच खराब आहे। तरी शासनानं याची दखल घ्यावी आणि हा रस्ता चांगला करून येणाऱ्या भाविक भक्तांची सोय करावी ही माझी नम्र विनंती। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।